अमेरिका इराण युद्धविरामात वाढ. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सहमती. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेकडून नाकेबंदी सुरूच ठेवण्यावर ट्रम्प ठाम. डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणनं फेटाळली. पराभूतांनी अटी शर्ती ठरवण्याचा अधिकार नाही. इराणी संसद अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदी यांचं वक्तव्य. राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक. निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची आज बैठक. संख्याबळानुसार भाजपचे 10 पैकी 6 उमेदवार जिंकू शकतात, तर इच्छुकांची लांबच लांब यादी समोर. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. याआधी 2 वेळा पुढे ढकलली होती सुनावणी. टिटवाळ्यातल्या ड्रग्ज धाडीसाठी पोलिसांनी लढवली भन्नाट आयडिया. महापालिकेचा सर्व्हे म्हणत केला अश्विनी पॉलच्या घरात प्रवेश. कचऱ्याच्या डब्यात लपवले होते 6 कोटींचे ड्रग्ज. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या आणि परवा वाहतूक ब्लॉक. दुपारी 3 तास वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. बंद काळात पर्यायी मार्ग वापरा असं आवाहन. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात. मंदिराचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडताच हर हर महादेवचा गजर. सलामीवीर अभिषेक शर्माचं वादळी शतक. सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी विजय. हैदराबादच्या 242 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची 195 धावांपर्यंत मजल. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवलेला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनुसार हा युद्धविराम वाढवण्यात आलाय. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. इराण प्रस्ताव देईपर्यंत आणि दोन्ही देशांची शांतीवार्ता होईपर्यंत हा युद्धविराम असेल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. मात्र एकीकडे युद्धविरामात वाढ केली असली तरी हॉर्मुझची नाकेबंदी कायम राहणार असेल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. युद्धविराम आणि चर्चेबाबत इराण सरकारमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत असाही ट्रम्प यांचा दावा आहे. त्यामुळे तिथल्या नेत्यांना एक संधी देण्यासाठी अमेरिकेनं हल्ले थांबवले आहेत असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. इराण सरकारमध्ये कमालीचे मतभेद असल्याचं दिसून येतंय. पाकिस्तानचे असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांनी केलेल्या विनंतीनुसार आम्ही इराणवरील हल्ले थांबवत आहोत. तोवर त्यांच्या नेत्यांनी एकत्र येत प्रस्ताव तयार करावा. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत नाकेबंदी सुरूच ठेवण्याचे आदेश मी आमच्या लष्कराला दिलेत आणि इराणचा प्रस्ताव येईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत युद्धविराम कायम राहील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांची ही शस्त्रसंधी इराणनं मात्र फेटाळून लावली आहे. इराणी संसद अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदी यांनी शस्त्रसंधी फेटाळली आहे. पराभूतांना अटी शर्ती ठरवण्याचा अधिकार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शस्त्रसंधीची घोषणा आमच्यासाठी काहीच नाही. अमेरिकेकडून सुरू असलेली कोंडी ही बॉम्ब वर्षावच आहे. अमेरिकेच्या कोंडी विरुद्ध युद्ध सुरूच ठेवलं पाहिजे. मोठ्या हल्ल्यासाठी अमेरिकेला वेळ हवाय म्हणून ही शस्त्रसंधी वाढवली आहे असा दावा मोहम्मदी यांनी केलाय. तर युद्धविराम वाढवताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या समुद्रधुनीतली नाकेबंदी कायम ठेवण्याचं जाहीर केलंय. मात्र इराणनं यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. नाकेबंदी कायम राहिली तर इराण नाकेबंदी तोडून टाकेल असा इशारा त्यांनी दिलाय. नाकेबंदी सुरूच ठेवणार असाल तर इराणही हॉर्मुझ खुलं करणार नाही असं इराणनं जाहीर केलंय. नाकेबंदी कायम म्हणजे शत्रुत्व कायम असंही इराणनं म्हटलंय. तर ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी वाढवण्यावर अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहेत. क्षेपणास्त्रांचा साठा संपल्यामुळे शस्त्रसंधी वाढवल्याची चर्चा आहे. तर अमेरिकेतल्या मीडियामध्ये क्षेपणास्त्र टंचाईच्या बातम्या येऊ लागल्यात.
क्षेपणास्त्र निर्मिती कंपन्यांनी ट्रम्प यांच्याकडे वेळ मागितलाय. अपेक्षित क्षेपणास्त्र निर्मितीसाठी 1 ते 2 वर्षे लागणार आहेत असे समजतंय. तर शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्याचं पाकिस्ताननं स्वागत केलंय. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांचे आभार मानलेले आहेत. पाकच्या विनंतीमुळे शस्त्रसंधी वाढवली असं ट्रम्प यांचं वक्तव्य आहे. दोन्ही देशातील चर्चेबद्दल शरीफ यांच्याकडून आशा व्यक्त होतीये. दुसऱ्या फेरीची चर्चा झाली की समझोता होईल असा दावाही शहबाज शरीफ यांनी केलाय. तर पाकिस्ताननं दिशाभूल केल्यामुळेच दुसऱ्या फेरीची चर्चा होत नाहीये का अशी शंका आता उपस्थित केली जाते. युरेनियम कार्यक्रमासंबंधी पाककडून इराणला चुकीची माहिती पुरवण्यात आल्याचं बोललं जातंय. किती वर्षे युरेनियम विकास करायचा नाही यावर चुकीची माहिती दिली. किती टक्के युरेनियम विकास करता येणार नाही याबाबतही पाकनं दिशाभूल केल्याचं समजतंय. तर अमेरिकेने जप्त केलेल्या इराणी जहाजाबाबत मोठी बातमी येते. इराणच्या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्रांसाठी लागणारे केमिकल असल्याचा आरोप होतोय. हे केमिकल चीनकडून इराणकडे नेलं जात होतं असाही आरोप अमेरिकेनं केलाय. या केमिकलचा वापर अमेरिकेविरोधात होणार होता असा अमेरिकेचा दावा आहे. जहाजावर आक्षेपार्ह माल मिळाल्याची पुष्टी अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. चीन इराणला मदत करत असल्याचा आरोप आधीपासूनच होत होता. आता या जहाज प्रकरणामुळे 2 महासत्तांमधला तणाव वाढल्याचं दिसतंय. चीनकडून याआधी इराणनं आत्मघाती विमानं, ड्रोन्स, जहाजविरोधी क्षेपणास्त्र, रॉकेट फ्युएलचा कच्चा माल, अत्याधुनिक रडार सिस्टीम घेतल्याचा आरोप होता. तर ओमानच्या आखातात इराणी जहाजावरील हल्ल्याचा मुद्दा आता थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचलाय. इराणनं अमेरिकेची संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार केली आहे. इराणी व्यापारी जहाजावरील हल्ल्यावरून इराण आता आक्रमक झाले आहे. इराणनं जहाजाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला आहे. तर एकीकडे युद्धविराम वाढवण्यात आलाय तर दुसरीकडे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणला धमकी दिली आहे. हॉर्मुझमधील नाकेबंदी अमेरिका सुरूच ठेवणार आहे अशी धमकी त्यांनी दिली आहे. नाकेबंदीमुळे खर्ग द्वीपांवरील तेल भंडार भरून जाईल आणि त्यामुळे इराणच्या तेलविरी ठप्प होतील. इराणच्या समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारात अडथळा निर्माण झाल्यामुळे इराणवर आर्थिक संकट येईल असं त्यांनी म्हटलंय. तर अमेरिकेच्या या नाकेबंदीमुळे इराणी तेलवाहू जहाज हे माघारी परतलेलं आहे. कच्च्या तेलानं भरलेला ऑइल टँकर अमेरिकेनं माघारी पाठवलाय. इराणी ध्वज असलेला ऑइल टँकर अमेरिकेनं माघारी पाठवल्याचं समजतंय. 20 लाख बॅरल तेल घेऊन हे इराणी ऑइल टँकर निघालेला होता. मात्र अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे या टँकरला माघारी परतावं लागलंय. तर शस्त्रसंधीला मुदतवाढ दिल्यानं कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यात. कच्चं तेल प्रति बॅरल $101 वरून $90 पर्यंत घसरले. अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमतीही $95 वरून $88 वर आल्यात. मात्र हॉर्मुझमधली नाकेबंदी कायम असल्यानं तेल व्यापाराला अजूनही मर्यादा येत आहेत. काल पाकिस्तानात दोन्ही देशात चर्चा होणार होती. अमेरिकेची 10 विमानं पाकिस्तानात आली. मात्र इराणचं शिष्टमंडळ आलं नाही. इराणकडून प्रतिनिधी मंडळ का आलं नाही याची कारणं आपण समजावून घेऊयात. तर पहिल्या फेरीतली आश्वासनं अमेरिकेनं पाळली नाहीत असा इराणचा आरोप आहे. तर लेबनॉनमध्ये युद्धविराम करण्यावर आधी नकार देण्यात आला होता, नंतर युद्धविराम करावा लागला. तर हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याच्या इराणच्या घोषणेनंतरही अमेरिकेनं नाकेबंदी सुरूच ठेवली. हे देखील ही चर्चा अजून सुरू होत नाही यामागचं प्रमुख कारण आहे. तर दुसऱ्या फेरीआधी अमेरिकेच्या 6व्या मागण्या समोर ठेवण्यात आल्या. तर अमेरिकेचा एकूण पवित्रा पाहता सध्याच्या चर्चा या केवळ वेळ काढूपणा असल्याची इराणची भावना झाली आहे. तर अमेरिकेतून एक महत्त्वाची अपडेट. युद्धामुळे अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थेनं मार्केट रिसर्च कंपनीचं एक ओपिनियन पोल घेतलेला आहे. ट्रम्प प्रशासनावर 62% लोक नाखुश असल्याचं समजत आहे. तर 51% अमेरिकन्सचा ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीबाबत शंका आहे. पोपवरील टीकाही अमेरिकन जनतेला रुचलेली नाहीये. नाटो सोडण्यावरही अमेरिकन जनतेनं विरोध दर्शवला आहे.
भाजपच्या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला। तर महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडीमार केला। मेरे से कोई बात नहीं करेगा, यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ, हटाओ ना। ओके, इनफ। 1 घंटा हो गया है, इससे बात करो, उससे बात करो, मुझे किसी से बात नहीं करनी है। आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो, आपको क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे हुआ व्हीकल है आपका? चलो 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 चलो। आवाज कम करो, आवाज कम करो। चलो, आपको क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर एक अरे इधर आओ मैडम। Yes, चलो आओ मैं get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा, यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। ओके, इनफ। 1 घंटा हो गया है, इससे बात करो, उससे बात करो, मुझे किसी से बात नहीं करनी है। आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो, आपको क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे हुआ व्हीकल है आपका? चलो 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 चलो। आवाज कम करो, आवाज कम करो। अरे इधर आओ। से बात नहीं करनी है। आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो, आपको क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे हुआ व्हीकल है आपका? चलो 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 चलो। आवाज कम करो, आवाज कम करो। आवाज कम करो। आवाज कम करो। आवाज कम करो। सोल्यूशन के लिए आ गए। आवाज कम करो। अरे इधर आओ। मेरी पुलिस हाँ बढ़ाओ। I want traffic moving. Wherever you want, वहाँ मैदान में जाइए, रोड पर नहीं। मैं यहाँ पे 4 बार पुलिस से बात कर चुकी हूँ। Listen, enough. Get out of here. You want to shout? There is a big field there. Shout there. नांदेडमध्ये वीज लपंडावावरून नागरिकांचा संताप झालाय। महावितरण कार्यालयावर लोकांनी हल्लाबोल केलाय आणि कार्यालयाची तोडफोड केली आहे। नांदेड शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय। तब्बल 42 अंशांपेक्षा अधिक तापमान असताना वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक त्रस्त झालेत। अखेर 200हून अधिक लोकांनी तरोडा नाका इथल्या ऑफिसवर हल्लाबोल करत तोडफोड केली आहे। गोकुळच्या निवडीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। कोल्हापूर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातले वाद गोकुळवरून टोकाला गेलेत। गोकुळ निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्रपक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या अशी मागणी करण्यात आली आहे। गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी मुश्रीफ यांच्याकडे ही मागणी केली आहे। तर भाजप आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा आणखी कोणी छुपा मित्र आहे का असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलाय। भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ कारभारावरून मंत्री मुश्रीफ भाजपकडून केलेल्या आरोपाला भाजपकडून अप्रत्यक्षपणे समर्थन देण्यात आले। भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आरोपांमुळे मंत्री हसन मुश्रीफ समर्थक देखील आक्रमक पावित्र्यात गेलेत। गोकुळचे संचालक आदरणीय युवराज बापू आणि केडीसीचे संचालक आदरणीय भैया माने यांनी भारतीय जनता पार्टीच्या या नेतृत्वांच्या मागणीवर त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्षाचं संयुक्त पॅनल करण्याची मागणी करावी। खरं तर मला हा प्रश्न आहे की ही मागणी ते कशासाठी करत आहेत? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्रपक्ष हे शिवसेना, भाजप, जनसुराज्य वगळून अन्य कुणी आहेत का या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांनी द्यायला हवं। आम्ही वाचायला लागलोय आणि आम्हाला कळले असं की राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून पॅनल करा
अशा आमची अशी भूमिका आहे की राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना विश्वासात घेऊन त्यांना नामदार मुश्रीफ साहेबांनी भेटावं आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत महायुतीमध्ये त्यांना घेऊन बाबा तुम्ही जर आम्हाला नकोच म्हणत असाल तर आम्हाला महायुतीमधल्या घटक पक्षाने एकत्र घेऊन मित्रपक्षाने एकत्र घेऊन ती निवडणूक लढवावी लागेल आणि ती भूमिका आम्ही या निमित्तानं मांडलेली आहे. त्यामुळे चुकीचं काय मुख्यमंत्र्यांना विचारून तरी घ्या की बाबा ह्याला घ्यायचं का नाही आम्हाला बरोबर. नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त कैलाश गायकवाड यांना 42,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सीबीडी येथील महानगरपालिका मुख्यालयात ही कारवाई झाली आहे. कैलाश गायकवाड यांच्याकडे अतिक्रमण विभाग होता. या विभागाचं काम करणारे ठेकेदार दशरथ सुरवसे यांच्याकडून ही लाच मागण्यात आली होती. केलेल्या कामाचं बिल काढण्यासाठी कैलाश गायकवाड यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी ठेकेदार दशरथ सुरवसे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. अमेरिका इराण युद्धविरामात वाढ. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सहमती. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेकडून नाकेबंदी सुरूच ठेवण्यावर ट्रम्प ठाम. डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणनं फेटाळली. पराभूतांनी अटी शर्ती ठरवण्याचा अधिकार नाही. इराणी संसद अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदी यांचं वक्तव्य. राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक. निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची आज बैठक. संख्याबळानुसार भाजपचे 10 पैकी 6 उमेदवार जिंकू शकतात, तर इच्छुकांची लांबच लांब यादी समोर. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. याआधी 2 वेळा पुढे ढकलली होती सुनावणी. टिटवाळ्यातल्या ड्रग्ज धाडीसाठी पोलिसांनी लढवली भन्नाट आयडिया. महापालिकेचा सर्व्हे म्हणत केला अश्विनी पॉलच्या घरात प्रवेश. कचऱ्याच्या डब्यात लपवले होते 6 कोटींचे ड्रग्ज. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या आणि परवा वाहतूक ब्लॉक. दुपारी 3 तास वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. बंद काळात पर्यायी मार्ग वापरा असं आवाहन. आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात. मंदिराचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडताच हर हर महादेवचा गजर. सलामीवीर अभिषेक शर्माचं वादळी शतक. सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 47 धावांनी विजय. हैदराबादच्या 242 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची 195 धावांपर्यंत मजल. वसई तहसील कार्यालयात काल दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. वसई तहसीलमधील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मात्र अपर तहसीलदार विनोद बाळकृष्ण धोत्रे फरार झाले. त्यांचा सध्या शोध सुरू आहे. तक्रारदाराच्या जमिनीची NA करून मिळावी यासाठी धोत्रेंनी तब्बल 40 लाखांची मागणी केली होती. काही तडजोडी अंती धोत्रेंना 7 लाख रुपये देण्याचं ठरलं. याच पार्श्वभूमीवर SCBनं काल सापळा रचला. तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना अनिल प्रभाकर चौबळ या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. वसई तहसील कार्यालयाचा इतिहास पाहता भ्रष्टाचारामुळे हे कार्यालय वारंवार चर्चेत राहिले. दरम्यान गेल्या 2 महिन्यात अनेक अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक झालेली आहे. आपण पाहूयात ग्राफिक्सद्वारे. तर 2 महिन्यातल्या काही प्रमुख कारवाया आपण पाहतोय. कैलाश गायकवाड, नवी मुंबई मनपा उपायुक्त. 42,000ची लाच घेताना त्यांना अटक झाली आहे. अनिल चौबळ, तहसीलदार वसई. 40 पैकी 7 लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे. विलास लाड, कक्ष अधिकारी मंत्रालय. जवळपास 6,37,000ची लाच घेताना त्यांना अटक झाली आहे. व्यंकटेश मुंडे, तहसीलदार परळी. 50,000ची लाच घेताना अटक झाली आहे. डॉक्टर विजय सांगळे, उपकेंद्र आंबेसरी पालघर. 35,000ची लाच घेताना अटक. राजकुमार पुजारी, पोलीस निरीक्षक उदगीर लातूर. 45,000ची लाच घेताना अटक. कोमल शिंदे, सहाय्यक अभियंता आष्टी बीड. 18,000ची लाच घेताना पकडण्यात आले. तर आनंदा वाळवेकर, जिल्हा शल्य चिकित्सकांचा शिपाई.
वाळवा येथील त्यालाही 50,000ची लाच घेताना अटक झाली आहे. तर विनोद अहिरे पोलीस नाईक जळगाव 2 पैकी 1 लाखाची लाच घेताना अटक. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कंपनीनं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये व्यावसायिक बांधकाम केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुरेश येवले यांनी केलाय. राष्ट्रीय हरित लवादाकडे त्यांनी तक्रार केली आहे, मात्र हे आरोप सरनाईक यांनी फेटाळलेत. सर्व बांधकाम हे नियमानुसार आणि परवानग्या घेऊनच झाले असं सरनाईकांचा दावा आहे. आरटीआय अर्जाद्वारे सुरेश येवले यांनी मिळवलेल्या माहितीनुसार सरनाईक यांच्या कंपनीनं ठाणे घोडबंदर रोडवरच्या चेणे गावातील खाजगी मालकीच्या भूखंडावर झोनल मास्टर प्लॅन लागू करण्यापूर्वीच रेस्टॉरंट, क्लब हाऊस आणि इतर वास्तू उभारण्याचं काम सुरू केल्याचा आरोप होत आहे. या झोनल मास्टर प्लॅन 20 मार्च 2026ला अस्तित्वात आलाय, तर सरनाईकांच्या कंपनीनं आता 21 डिसेंबर 2024ला तात्पुरत्या परवानग्या घेत बांधकाम सुरू केल्याचा आरोप करण्यात आलाय. तर या सगळ्या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात. हा केवळ ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. याआधी असे आरोप झाले, पण त्यावर उत्तर दिलं आहे. आमच्याकडे महापालिकेची सीसी आणि ओसी पण आहे. वन विभागाचीही परवानगी आहे. सगळी कागदपत्र आमच्याकडे आहेत. आधीपासून ही केस सुरू आहे, त्यामुळे आरोपात तथ्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे. सिरियल लायर असा शब्द प्रयोग केलेला आहे. सतत खोटे बोलणारे विरोधक असं म्हणतात. ते तुम्हाला चुकीचं ऐकायला मिळालं असेल. भाजप आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे स्वतःच सिरियल लॉयर आहेत आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. खोटं बोलण्यालाच हे लागतं. महिला बिलाच्या बद्दलचं ज्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम ते करतात आहे. 2023मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला बिल पारित झालेलं आहे. राष्ट्रपतीची सही झालेली आहे. त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. 2024मध्ये तुम्हाला लागू करायला कोणी थांबवलं होतं? आज 181 महिला सभागृहात आपल्याला पाहायला मिळाले असते. यांनी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. आता ते म्हणतात की आम्ही घराचे पहिले गणना करतो आहे. आणि तुमच्याजवळ सगळं रेकॉर्ड आहे. घरं किती आहेत, महानगरपालिकेकडे आहे, ग्रामपंचायतीकडे आहे, नगरपालिकाकडे आहे. पण खोटं कोण बोलत आहे? बहुजनावर सातत्यानं अन्याय करणारी जी मानसिकता होती ती आज सत्तेमध्ये आहे. आणि ही सत्तेतली मानसिकता बहुजनांकडून त्याच्या तोंडातला घास हिसकण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि म्हणून स्वतःच ते खोटं बोलतात. आणि म्हणून ह्या खोट्या बोलणाऱ्या लोकांना आता जनतेने ओळखून घेतलेलं आहे आणि भाजपपासून लोक कंटाळलेली आहेत. अशी परिस्थिती आज आहे. काल तोड मैदानासंदर्भातला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. तो काँग्रेसनेही ट्विट केलेला आहे, वेगवेगळ्या पेजेसवर टाकला आहे. काय पाहतो? हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे. आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं. आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. हे महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून. तोडसाम जे आमदार आहे यवतमाळ जिल्ह्यातले त्यांनी म्हटलं की यवतमाळमध्ये आदिवासी मुली बेपत्ता होण्याचा जो आरोप केला आहे भाजपनी तो खोटा आहे. असं काही नाही. भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा त्यांनी खोटा ठरवला आहे. मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रात एक यवतमाळच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून मुली लापत्ता होतात. मुंबई, नागपूरसारख्या शहरामध्ये सुद्धा मुली लापत्ता होतात आणि आपण पाहिलं अनेक तक्रारी आहेत जिथं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राहतात. आणि म्हणून अशा या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा आकडा मागच्या काळातही आला होता की हजारो महिला बेपत्ता आहेत, हजारो मुली बेपत्ता आहे. पण सरकार हे दाबते आहे. खऱ्या अर्थानं मुलगी असो की महिला असो या महाराष्ट्रामध्ये तिचा सन्मान झाला पाहिजे. पण आज महाराष्ट्रामध्ये जी भाजपची सरकार आहे त्या भाजपच्या सरकारकडून महिलांचा सातत्यानं अपमान होताना आपण पाहतो आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की यवतमाळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिला लापत्ता होताना आपण पाहतो आहे. निष्पाप जीवाचं बलिदान विसरलं जाणार नाही असं पहिल्यांदा 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी
मला एक नाही, अशा मोठ्या मोठ्या घोषणा करणारा प्रधानमंत्री आणि मी सोडणार नाही वगैरे वगैरे, जे 3 आतंकवादी मारले गेलेत ऑपरेशन सिंदूरमध्ये, ते खरं आहे की खोटं आहे? आपण आज जागतिक पातळीवर असं पाहिलं चित्र की इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये ज्या देशाला काँग्रेसच्या काळामध्ये पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र घोषित केलं होतं, ते आता पाकिस्तान या युद्धामध्ये समझोत्याची भूमिका करून शांतीदूत म्हणून पुढं चाललेले आहेत. आणि आपले स्वयंभू विश्वगुरू ओ दीदी आणि महिलाचा अपमान करताना आपण निवडणुकीच्या प्रचारात पाहतो आहे. हे दुर्भाग्य आहे की अशा पद्धतीचा प्रधानमंत्री आपल्या देशामध्ये जो झालेला आहे, त्या प्रधानमंत्र्यांनी या भारताचीच मान खाली घालवली आहे असं चित्र आपण पाहतो आहे. NDAकडे 2/3 बहुमत नाही असं विरोधक म्हणत आहेत. त्यांचा चेहरा समोर आल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि 1 कोटी महिलांच्या सह्या राहुल गांधीच्या तोंडावर माराव्या लागतील असंही फडणवीस म्हणाले. हे सत्तेचा माज जो आहे ना, तो माज आहे. यांना ना लोकशाही मान्य आहे, यांना ना संविधान मान्य आहे. आणि आम्हीच आता अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत, ही भावना आता फडणवीसांच्या आणि भाजपच्या डोक्यात आलेली आहे. त्यामुळे गर्व आहे आणि ह्या गर्वाचं घर खाली जनता करेल अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.